वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच प्रचार दौरा जो आहे हा विरारच्या विवांता हॉटेलमध्ये होत आहे आणि सध्या माझ्यासोबत पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक आहेत। सर, काय सांगणार की हेच ते विवांता हॉटेल आहे ज्या विवांता हॉटेलने विधानसभेमध्ये सत्ता परिवर्तन केलेलं आहे, त्या ठिकाणी आपली पहिली सभा होते। वसई महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगसाठी आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज येत आहेत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत। वसई महानगरपालिकेमध्ये आता नगरपालिकेचे इलेक्शन लागल्या माध्यमातून सर्व इच्छुक आणि आमच्या सर्व पदाधिकारी यांच्यासाठी आज भेटण्यासाठी साहेब येत आहेत। राज्यात 29 महापालिकेची निवडणूक आहे। स्वतः साहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। या पहिल्याच प्रचार सभेमध्ये आणि पहिल्याच प्रचाराच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की या सभेमधून साहेबांनी मार्गदर्शन करावं? नाही, महानगरपालिकेच्या माध्यमातून मला वाटतं वसई विरार महानगरपालिकेची 10 वर्षांनी इलेक्शन लागते। आतापर्यंत लोकसभा झाली, विधानसभा झाली, कार्यकर्त्यांची आज जी हे जे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं आहे आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी साहेब येत आहेत आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे पहिल्यांदाही 10 वर्षांनी इलेक्शन लागल्यामुळे आणि खरंच ह्यांच्यामुळेच आम्ही सगळं कार्यकर्ता टिकलं तर आपण सगळं टिकू शकतो। या माध्यमातून साहेब त्यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि मला वाटतं महायुतीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेमध्ये 1-2 आमच्या वसईमध्ये BJP आणि आमच्या मिटिंग झालेल्या आहेत। आज पण संध्याकाळी त्यांची ऑलरेडी मिटिंग आहे आणि मला वाटतं महायुती होईल आणि महायुतीच्या माध्यमातून या वसई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल। आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये महायुती जरी फिक्स होत असली तरीही जागा वाटपांचा तिढा आणखी कायम आहे। आज शिंदे साहेबांच्या याच मेळाव्यामधून जागा वाटपाचा तिढा सुद्धा सुटेल का? शिवसेना किती आणि BJP किती? सन्माननीय इथले आमदार राजन नाईक आणि दुबे मॅडम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी साहेबांना आता भेटणारच आहे हेलिपॅडवरती आणि त्याच्या माध्यमातून एक मिटिंग पण आमची सर्वांची होईल आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला सीटचं शेअरिंगचं चाललेलं आहे। त्या माध्यमातून 1-2 दिवसामध्ये हा विषय संपला जाईल। किती तरी सीटांची मागणी आहे? शिवसेना किती आणि BJP किती? बघा, आम्ही 60-40 गेलो, आम्ही 40% मागितलं, ते 60% आहेत। ज्या सीट होती त्याच्यामध्ये आमची 40% कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ती आम्ही मागणी केलेली आहे। तर विवांता हॉटेल या सभेच्या पहिल्या दौऱ्याचं निवडण्याचं कारण काय आहे आपलं? कारण याच विधानसभेमध्ये याच हॉटेलमध्ये मोठा राडा झाला होता आणि अनेक वर्षाची सत्ता उलथवून या ठिकाणी भाजप सेनेच्या आमदार निवडून आले। नाही, विवांता म्हणजे इथे एवढा मोठा हॉल नसला, आता हॉल पण वरती तुडुंब झालेला आहे, वरती जागा नाही, आता खालीच 1000-2000 कार्यकर्ते आहेत, तर वरती बसायला जागा नाही। एवढं मोठं हॉल नसल्यामुळे दुपारचा टाईम असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटणीसाठी साहेब येत। शुभ म्हणून तर निवडलं नाही, असं काही नाही। कार्यकर्त्यांना एवढा मोठा हॉल या वसई विरावर नसल्यामुळे आम्ही हा विवांता चॉईस केला आहे। निश्चितच हे होते शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, जे विवांता हॉटेलमध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। हा हॉटेल विधानसभेमध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजलेलं होतं, कारण विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये मोठा राडा झाला होता आणि एकनाथ शिंदे यांची कार्यकर्ता मेळावाची प्रचाराची पहिली सुरुवातसुद्धा याच हॉटेलमधून होत आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुतीमधला जो जागा वाटपाचा तिढासुद्धा कदाचित आज सुटण्याची तयारी आहे आणि जवळपास 60-40 शिवसेना आणि भाजपा लढणार असं सुद्धा या ठिकाणी रवींद्र फाटक यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।